नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? स्टडी मास्टर मराठीच्या या एका अतिशय खास आणि धमाकेदार सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. टीईटी परीक्षा आता अगदी तोंडावर आली आहे, बरोबर? आणि विज्ञानाचा अभ्यास करताना एक असा विषय आहे जो आपल्याला परीक्षेत सर्वाधिक म्हणजे अक्षरशः भरघोस मार्क्स मिळवून देऊ शकतो. तो विषय कोणता? तर तो आहे पेशीशास्त्र म्हणजेच सेल बायोलॉजी. विज्ञानाच्या तयारीमध्ये हा घटक म्हणजे अगदी कळीचा मुद्दा आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण या विषयाचे असे काही हाय यील्ड म्हणजेच परीक्षेत हमखास येणारे मुद्दे मुळापासून आणि अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एका नव्या ऊर्जेसह या महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास सुरू करूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पेशीशास्त्र हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? तर मित्रांनो, नीट लक्षात घ्या. टीईटीच्या पेपर 2 मध्ये विज्ञान विषयाचे तब्बल 30 प्रश्न विचारले जातात आणि या 30 प्रश्नांमध्ये पेशीशास्त्रावरचे प्रश्न हमखास म्हणजे हमखास असतातच. त्यामुळे जर तुम्ही हा घटक उत्तमरित्या आणि अचूकपणे तयार केला ना, तर तो तुमचा रिझल्ट ठरवणारा खऱ्या अर्थाने एक मेक ऑर ब्रेक टॉपिक ठरू शकतो. केवळ पुस्तके वाचण्यापेक्षा योग्य आणि नेमक्या माहितीवर जर आपण भर दिला तर यश नक्कीच आपल्या हातात आहे. आपलं संपूर्ण लक्ष या 30 पैकी जास्तीत जास्त गुण खिशात टाकण्यावर असायला हवं आणि त्यासाठीच हे खास सेशन आपण तयार केलं आहे. चला तर मग आज आपण नेमका काय काय अभ्यास करणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. आपण आज अगदी मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर फोकस करणार आहोत. सर्वात आधी टीईटी आणि पेशीशास्त्राचा इतिहास, त्यानंतर पेशी आणि तिची विविध अंगके, पेशीचा मेंदू म्हणजेच केंद्रक, डीएनए आणि आरएनएमधील फरक आणि शेवटी पेशींचे मुख्य प्रकार. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण मागील वर्षांच्या प्रश्नांची एक भन्नाट उजळणी करून काही प्रो टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमचे मार्क्स एकदम पक्के होतील. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अतिशय मूलभूत भागापासून, टीईटी परीक्षा आणि पेशीशास्त्र. कोणत्याही विषयाचा भक्कम पाया असणं खूप आवश्यक असते. त्यामुळे इथेच आपण आपली पहिली एक्झाम सिक्रेट किंवा प्रोटिप पाहणार आहोत. मित्रांनो, परीक्षेत शास्त्रज्ञांची ही 2 नावे खूप म्हणजे खूपच गोंधळ निर्माण करतात. ती नावे म्हणजे रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राउन. आता हे अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. इसवी सन 1665 मध्ये कॉर्क नावाच्या वनस्पतीच्या मृत पेशींचा शोध सर्वात पहिल्यांदा रॉबर्ट हुक यांनी लावला. पण पेशीच्या केंद्रकाचा म्हणजेच न्यूक्लियसचा शोध नंतर 1830च्या दशकात रॉबर्ट ब्राउन यांनी लावला. हे 2 रॉबर्ट आणि त्यांचे शोध अतिशय व्यवस्थित पाठ करून ठेवा, कारण परीक्षक नेमकं इथेच ट्रॅप लावतात आणि तिथेच आपले विद्यार्थी अनेकदा फसतात. आपल्याला अजिबात फसायचं नाहीये. आता मूळ प्रश्न असा पडतो की पेशी किंवा सेल म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या रोजच्या वापरातल्या भाषेत सांगायचं तर, जशी एखादी मोठी गगनचुंबी इमारत छोट्या छोट्या विटांनी बनलेली असते ना, अगदी तसंच प्रत्येक लहान मोठ्या सजीवाची रचना या पेशींनी बनलेली असते. म्हणूनच पेशीला कोणत्याही सजीवाचं मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक एकक असं म्हटलं जातं. हा शब्द सेल्युला या लॅटिन शब्दावरून तयार झालाय, ज्याचा मूळ अर्थ होतो एक छोटीशी रिकामी खोली. पण ही छोटी खोली सजीवाचा संपूर्ण डोलारा पेलण्याचं प्रचंड मोठं काम करते बरं का. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, पेशी आणि तिची विविध अंगके. पेशीच्या आत नेमकं काय दडलंय ते पाहूया. आपण जर पेशीच्या आत डोकावून पाहिलं तर तिथे एक वेगळंच जग बघायला मिळतं. पेशीला स्वतःचे असे छोटे छोटे अवयव असतात ज्यांना आपण अंगके किंवा ऑर्गॅनिल्स असं म्हणतो. ही सगळी अंगके पेशीद्रव्य म्हणजेच सायटोप्लाझम नावाच्या एका जेलीसारख्या द्रव्यात तरंगत असतात आणि त्यांना बाहेरून पेशीपटल म्हणजेच सेल मेम्ब्रेनचं भक्कम संरक्षण असतं. आता या अंगकांपैकी सर्वात महत्त्वाचं नाव ऐका, रायबोझोम. ही आपली दुसरी प्रो टिप आहे. रायबोझोम हे असं एकमेव अंगक आहे ज्याच्याभोवती कोणतंही आवरण म्हणजेच मेम्ब्रेन नसतं. होय, अजिबात नसतं. आणि या रायबोझोमचं एकमेव आणि सर्वात मोठं काम कोणतं? तर अमिनो आम्लांपासून प्रथिनांची निर्मिती करणे म्हणजेच प्रथिन संश्लेषण करणे. हे अगदी तोंडपाठ असायला हवं. यानंतर येतं आणखी एक अतिशय प्रसिद्ध आणि वारंवार विचारलं जाणारं अंगक, तंतुकणिका, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतो. हे पेशीचं खऱ्या अर्थाने पॉवर हाऊस म्हणजेच ऊर्जा केंद्र आहे. पेशीमध्ये येणाऱ्या अन्नाचं एटीपी नावाच्या ऊर्जेत रूपांतर करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या तंतुकणिका करतात. आता यात एक विशेष बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे यांच्याभोवती चक्क दुहेरी आवरण असतं. आणि सर्वात रंजक गोष्ट माहितीये, तंतुकणिकांना स्वतःचे डीएनए देखील असतात. परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे. आता ऊर्जा तर मिळाली, पण पेशीतील कचरा व्यवस्थापन कसं होतं हे पाहणं देखील तितकंच रंजक आहे. लयकारिका किंवा लायसोझोम्स या पेशींच्या आत्मघाती पेशव्या म्हणून ओळखल्या जातात.
आता याला आत्मघाती का म्हणतात तर या पिशव्यांमध्ये अत्यंत प्रभावी अशी पाचक विकरे म्हणजेच एन्झाईम्स असतात. जेव्हा एखादी पेशी जुनी होते, खराब होते किंवा तिला इजा पोहोचते तेव्हा या लयकारिका अक्षरशः फुटतात आणि त्यातील विकरे त्या संपूर्ण पेशीलाच पचवून टाकतात, नष्ट करतात. स्वतःच्याच पेशीचा असा खात्मा करत असल्यामुळे त्यांना आत्मघाती पेशव्या हे अगदी सार्थ नाव पडलं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखी 2 महत्त्वाची अंगके लक्षात ठेवायची आहेत. पहिलं म्हणजे रिक्तिका किंवा व्हॅक्युल्स. हे पेशीमध्ये पाणी आणि टाकाऊ कचरा साठवणाऱ्या मोठ्या पाण्याच्या टाक्यांसारखंच काम करतात. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं अंगक म्हणजे हरितलवके म्हणजेच क्लोरोप्लास्ट्स. हरितलवकांमध्ये क्लोरोफिल नावाचं हिरवं द्रव्य असतं, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया शक्य होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही हरितलवके फक्त आणि फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळतात बरं का. याच एका कारणामुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, जे आपण प्राणी करू शकत नाही. चला आता पुढे जाऊया आणि पेशीच्या खऱ्या बॉसला म्हणजेच पेशीच्या मेंदूला भेटूया, जो आहे केंद्रक. मगाशी मी म्हणालो ना, पेशीचा बॉस तो हाच केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस. हे केंद्रक पेशीचं मुख्य नियंत्रण कक्ष आहे. इथूनच इतर सर्व अंगकांना नेमकं काय करायचं याचे थेट आदेश दिले जातात. या केंद्रकामध्ये अतिशय गुंतागुंतीची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली आपली जनुकीय माहिती दडलेली असते. या माहितीचा मूळ आधार म्हणजे नायट्रोजनपासून बनलेल्या 5 प्रकारच्या आम्लारी किंवा नायट्रोजनस बेसेस. मित्रांनो, ही 5 नावे तुम्हाला सक्रियपणे पाठ करायचीच आहेत. ती आहेत ॲडेनिन, थायमिन, ग्वायनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. सजीवांची सर्व जनुकीय माहिती या 5 नावांवरच पूर्णपणे अवलंबून असते, हे कायम लक्षात ठेवा. आणि आता येथे आणखी एक अतिशय महत्त्वाची प्रोटिप, लक्ष देऊ नये का. या 5 आम्लाऱ्यांची 2 मुख्य गटांत विभागणी होते. ॲडेनिन आणि ग्वानिन या दोघांना मिळून एकत्रितपणे प्युरिन्स म्हणतात. तर उरलेले जे 3 आहेत ना, थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल, त्यांना पायरिमिडाइन्स म्हटलं जातं. या 2 गटांमधील हा जो फरक आहे तो डोक्यात अगदी स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर या वर्गीकरणावर थेट प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे हे विसरून अजिबात चालणार नाही. आता हे जनुकीय रेणू रासायनिकदृष्ट्या कसे बनतात ते जरा टप्प्याटप्प्याने पाहूया. एक सोपी रेसिपी आहे जणू. पहिल्यांदा नत्रयुक्त आम्लारीमध्ये शर्करा म्हणजेच शुगर मिसळते आणि त्यातून न्यूक्लिओसाइड्स तयार होतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या न्यूक्लिओसाइडमध्ये फॉस्फरस जोडला जातो आणि मग न्यूक्लिओटाइड तयार होतं. आणि जेव्हा अशा अनेक न्यूक्लिओटाइड्सची मिळून एक मोठी लांब साखळी तयार होते ना, तेव्हा त्यालाच आपण न्यूक्लिक आम्ल किंवा न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. हा क्रम असाच लक्षात ठेवा, परीक्षेला खूप फायदेशीर ठरेल. न्यूक्लिक आम्लांवरून आता आपण थेट पोचलो आहोत पेशींच्या सॉफ्टवेअरकडे, म्हणजेच डीएनए आणि आरएनएकडे. न्यूक्लिक अम्लांबद्दल बोलताना डीएनए आणि आरएनएबद्दल बोलावंच लागेल. सजीवाची संपूर्ण जनुकीय माहिती यातच तर साठवलेली असते. या दोन्हींमधील तुलनात्मक फरक अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. डीएनएमध्ये डीऑक्सीरायबोज नावाची शर्करा असते, तर आरएनएमध्ये रायबोज शर्करा असते. डीएनए हा दुहेरी साखळीचा किंवा डबल स्टँडर्ड असतो, तर आरएनएची साखळी ही एकेरी असते. आणि सर्वात मोठा, परीक्षकांचा अत्यंत आवडता फरक म्हणजे डीएनएमध्ये थायमिन असतो आणि आरएनएमध्ये त्याच्याच जागी युरॅसिल असतो. कार्याचा विचार केला तर डीएनए हा मुख्य मूळ आराखडा आहे, जो माहिती आणि आज्ञा तयार करतो. तर आरएनए त्या तयार झालेल्या माहितीचे वहन करणारा दूत म्हणजेच एक मेसेंजर म्हणून काम करतो. चला तर मग आता पेशीशास्त्राच्या शेवटच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. पेशींचे मुख्य प्रकार. निसर्गातील सर्व सजीवांच्या पेशींचे 2 प्राथमिक जैविक प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. हे शब्द ऐकायला थोडे अवघड वाटतील, पण आपण ते एकदम सोपे करून लक्षात ठेवूया. पहिला प्रकार म्हणजे आदिकेंद्रकीय किंवा प्रोकॅरियोटिक पेशी. ह्या प्रकारच्या पेशींमध्ये कोणतंही स्पष्ट केंद्रक नसतं आणि त्यांच्या अंगकांभोवती आवरणही नसतं. याचा सर्वात उत्तम आणि एकमेव उदाहरण म्हणजे जीवाणू किंवा बॅक्टेरिया. आणि दुसरा प्रकार म्हणजे दृश्य केंद्रकीय किंवा युकॅरियोटिक पेशी. नावाप्रमाणेच यात अगदी स्पष्ट दिसणारं केंद्रक आणि आवरणयुक्त अंगकी असतात. आपण प्राणी, वनस्पती आणि इतर सर्व प्रगत सजीवांमध्ये याच प्रकारच्या पेशी आढळतात. साधं सोपं लॉजिक आहे. मित्रांनो, आता खरी कसोटी. आता आपण जी काही माहिती घेतली आहे तिची उजळणी करूया आणि पाहूया आपले टीईटीचे मागील वर्षांचे प्रश्न.
आतापर्यंत आपण खूप महत्वाची आणि परीक्षाभिमुख माहिती समजून घेतली आहे. आता याच ज्ञानाचा अचूक वापर थेट टीईटीच्या मागील वर्षांच्या प्रश्नांवर करून पाहूया का? बघा, हा प्रश्न थेट टीईटीच्या 2024च्या परीक्षेत आला होता. ॲडेनिन आणि ग्वानिन यांना एकत्रितपणे काय म्हटले जाते? आठवा बरं, आपण आताच काय शिकलो होतो? एकदम बरोबर. याचं अचूक उत्तर आहे प्युरिन्स. ॲडेनिन आणि ग्वानिनला प्युरिन्स म्हणतात. पाहिलं, अभ्यासाची ही नेमकी पद्धत खरोखरच कशी काम करते हे तुम्हाला या प्रत्यक्ष प्रश्नावरून नक्कीच सिद्ध झालं असेल. चला आणखी एक प्रश्न पाहूया. पेशीमध्ये प्रथिनांचे संश्लेषण कोणत्या ठिकाणी होते? आता यासाठी आपण सेशनच्या सुरुवातीला पाहिलेली ती एक्झाम सिक्रेट नक्की आठवून पहा बरं. आवरण नसलेलं ते एकमेव अंग कोणतं जे अमिनो आम्लांपासून प्रथिने बनवतं? अगदी बरोबर, ते आहे रायबोझोम. रायबोझोम्समध्ये प्रथिनांचं संश्लेषण होतं. जर तुमच्या संकल्पना अशा स्पष्ट असतील ना, तर उत्तर अक्षरशः सेकंदात मिळतं. आणि हा पुढचा प्रश्न बघा. एका डीएनए रेणूमध्ये प्युरिन्स आणि पायरिमिडाइन्स यांचं गुणोत्तर किती असते? इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि त्यामागचं लॉजिक लक्षात घ्या. आपण शिकलो की डीएनएमध्ये एकूण 4 आम्लारी असतात, ए, टी, जी आणि सी. यापैकी 2 प्युरिन्स आहेत, ए आणि जी, आणि उरलेले 2 पायरिमिडाइन्स आहेत, टी आणि सी. म्हणजेच 2/2. म्हणूनच यांचं गुणोत्तर नेहमी 1:1, 1:1 असं परिपूर्ण असतं. हे एकदा लॉजिक डोक्यात बसलं की पाठांतराची काहीच गरज भासत नाही. परीक्षा जसजशी जवळ येत आहे तसतशी वेळेची बचत खूप महत्वाची ठरते. त्यामुळे जाता जाता एकदा अगदी वेगाने उजळणी करूया. रॉबर्ट हुक यांनी पेशी शोधली आणि रॉबर्ट ब्राउन यांनी काय शोधलं? तर केंद्रक. तंतुकणिकांना पॉवरहाऊस म्हणतात आणि लयकारिकांना आत्मघाती पिशव्या. केंद्रकात 5 महत्वाच्या आम्लारी असतात, ज्या प्युरिन्स आणि पायरिमिडाइन्समध्ये विभागलेल्या आहेत. डीएनएमध्ये थायमिन असतो, तर आरएनएमध्ये युरॅसिल असतो. आणि शेवटी जीवाणू हे आदिकेंद्रिकी असतात, तर इतर सर्व सजीव दृश्यकेंद्रिकी असतात. ही सर्व हाय यील्ड माहिती तुमच्या स्मरणात अगदी पक्की करून ठेवा. मला खात्री आहे की आजचं हे सविस्तर विश्लेषण तुमच्या टीटी परीक्षेसाठी नक्कीच खूप फायदेशीर ठरेल. मित्रांनो, अशाच दर्जेदार आणि परीक्षाभिमुख तयारीसाठी आपल्या स्टडी मास्टर मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा पण महत्त्वाचा प्रश्न ठेवून जातोय, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सांगा पाहू, पेशीमधील कोणत्या अंगकाभोवती आवरण किंवा मेम्ब्रेन अजिबात नसते? याचं उत्तर नक्की कमेंट करा. पाहूया किती जणांनी लक्ष देऊन ऐकलंय. एकाग्रतेने अभ्यास करत रहा आगामी परीक्षेसाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीस स्टडी मास्टर मराठीकडून खूप खूप शुभेच्छा.